नमस्कार मित्रांनो, माझं नाव विश्वांबर शिंदे। या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण तुमच्या रेशन कार्डमध्ये जर किरकोळ काही दुरुस्ती करायची असेल तर ती तुम्ही घर बसल्या देखील करू शकता। तुम्ही घर बसल्या तुमच्या रेशन कार्डमध्ये नाव ॲड करू शकता, नाव कमी करू शकता, स्पेलिंग मिस्टेक असेल, डेट ऑफ बर्थ चुकली असेल, तुमचा पत्ता बदलायचा असेल, काही रिलेशन बदलायचं असेल तर ह्या गोष्टी तुम्ही घर बसल्या करू शकता। तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या घर बसल्या किरकोळ तुम्ही बदल कसे करू शकता रेशन कार्डमध्ये ऑनलाईन पद्धतीनं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तरी आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझे भेटत राहतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। नमस्कार मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम गूगल क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सर्च करायचं आहे RCMS महाराष्ट्र पब्लिक लॉग इन। ही गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आपण ओपन करायची आहे। वरती एक नंबरला लिंक येईल, पब्लिक लॉग इनवर क्लिक करायचं आहे। आता नवीन यूजर असाल तर रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर आपल्याला रजिस्टर यूजर यामधून लॉग इन करायचे। तर आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे, रजिस्टर यूजरवर क्लिक करायचं आहे आणि आधार क्रमांक टाकून या ठिकाणी मी लॉग इन करणार आहे। तर अशा पद्धतीनं आपल्याला आधार क्रमांक यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर खाली दिलेला कॅप्चर आपल्याला यामध्ये भरायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण यावर गेट OTP वर क्लिक करून OTP पाठवला जाणार आहे आधारमध्ये रजिस्टर असलेला मोबाईलवर। तो OTP यामध्ये टाकून आपल्याला व्हेरीफाय करायचे। आता यामध्ये मी OTP आलेला टाकून घेतो आणि व्हेरीफाय OTP यावर क्लिक करून आपल्याला आपल्या रेशन कार्डमधील लॉग इन आपण होणार आहोत। लॉग इन झाल्याच्या नंतर कशा प्रकारे आपण त्यामध्ये बदल करू शकतो ते मी तुम्हाला आता दाखवतो। अशा पद्धतीनं इंटरफेस तुमच्या समोर येईल। आल्याच्या नंतर आपल्याला बघू शकता डॅशबोर्डच्या खाली डाव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला डॅशबोर्ड, राशन कार्ड डिटेल आणि त्याच्या खाली राशन कार्ड मॉडिफिकेशन, तर या 3 नंबरच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर काही वेळ थांबायचं आहे। तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। सर्व डिटेल तुम्हाला यामध्ये दिसतील। सिक्युरिटीसाठी मी ब्लर केलेले आहेत। अशा पद्धतीने डिटेल दिसतील। आता या ठिकाणी मुलीचं रिलेशन जे आहे ते चुकून सून म्हणून झालेलं आहे। तर या ठिकाणी आईच्या नावाने रेशन कार्ड आहे आणि मुलीचं नाव हे सून म्हणून झालेलं आहे। तर ते आपल्याला मुलगी म्हणून करेक्शन करायचं आहे। तर आपल्याला नावाच्या समोर पेनचं बटन दिसेल, असं पेनचं चिन्ह यावर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर त्या व्यक्तीचे डिटेल्स सर्व तुमच्यासमोर अशा पद्धतीने ओपन होतील। ओपन झाल्यानंतर या ठिकाणी सर्वप्रथम फोटो पूर्वीचा नसेल, तुम्हाला या ठिकाणी एक पासपोर्ट साईज फोटो 20 KB आतमध्ये तुम्हाला अपलोड करायचा आहे। तर मी या ठिकाणी 20 KB आतमध्ये एक फोटो अपलोड केलेला आहे या ठिकाणी। त्याच्यानंतर बेसिक डॉक्युमेंट आहेत या ठिकाणी बघू शकता। या ठिकाणी तुम्ही तुमचं एक आधार कार्ड असेल किंवा बर्थ सर्टिफिकेट असेल ते PDF स्वरूपात 200 KB आतमध्ये या ठिकाणी अपलोड करायचे। बर्थ सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचे। तर हे PDF मध्येच असावं आणि 200 KB आतमध्ये असावं, इतकं लक्षात ठेवा। अशा पद्धतीनं आपण संपूर्ण डिटेल भरलेले आहेत आणि आता जे महत्त्वाचं आपल्याला करेक्शन करायचं आहे ते म्हणजे रिलेशन या ठिकाणी सून म्हणून झालेलं आहे, ते आपल्याला मुलगी म्हणून या ठिकाणी अपडेट करायचं आहे। तर अशा पद्धतीनं मी या ठिकाणी अपडेट केलेलं आहे। खाली आपल्याला टर्म्स आणि कंडिशन दाखवले जातील, त्या 2 बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला अपडेट, आता स्क्रोल करून घेतो, अपडेट यावर क्लिक करायचं आहे। आर यू शुअर डिटेल सेव्ह करायचे आहेत का विचारलं जाईल। ओकेवर क्लिक करायचे। या ठिकाणी आता थोडा तुमचा वेळ घेतला जाईल आणि अशा पद्धतीनं तुमचं जे बदल आहे, करेक्शन केलेलं आहे ते अपडेट यामध्ये केलं जाणार आहे।
तर बघू शकता या ठिकाणी परत तुम्हाला एकदा कुटुंबातील सर्व नावं या ठिकाणी मेंबर डिटेल अपडेटेड सक्सेसफुल यावर क्लिक करायचे. त्यानंतर परत तुम्हाला सुरुवातीसारखा इंटरफेस या ठिकाणी दिसेल. कुटुंबातील सर्व सदस्यांचे नावं तुमच्या रेशन कार्डवरती दिसतील. आता तुम्हाला स्क्रोल करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मॉडिफिकेशनसाठी विनंती टाकल्यानंतर खाली आपल्याला कन्फर्म प्रोसीड सबमिट द ॲप्लिकेशन फी यावर क्लिक करायचे. आता फी आपण सुरुवातीलाच पे केलेली असल्यामुळं आता आपल्याला फी पे करावी लागत नाही मॉडिफिकेशन करण्यासाठी. अशा पद्धतीनं तुमचं ॲप्लिकेशन हे तुमच्या पुरवठा अधिकाऱ्याकडं इन्स्पेक्टरकडं गेलेलं आहे. तर ते कसं चेक करायचं तर मी तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम आपण व्ह्यू डिटेल यावर क्लिक करायचं आहे. आता तुमचा पुरवठा अधिकारी कोण किंवा नायब तहसीलदार कोण किंवा रेशन कार्डचे इन्स्पेक्टर कोण आहेत तपासणारे त्यांचे मेल आय डी मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी दाखवले जातील. तर त्यांना कॉल करून तुम्ही बोलू शकता की सर आम्ही आमच्या रेशन कार्डमध्ये अशा पद्धतीनं मॉडिफिकेशन केलेलं आहे, दुरुस्त केलेलं आहे, तर आपण लवकरात लवकर त्याला मंजुरी द्यावी. किमान कालावधी किती दिवसाचा आहे हे तुम्ही विचारू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीनं महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. आवडला तर आपल्या मित्रांना पाठवायला विसरू नका. अशा पद्धतीनं तुम्ही घर बसल्या तुमच्या रेशन कार्डमध्ये दुरुस्ती करू शकता. तर आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला तर मित्रांनो भेटूयात पुढील एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.